वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहर व जिल्ह्यातील विमानसेवा, पाणीपुरवठा, रस्त्याची दुरावस्था आणि रखडलेल्या पायाभूत सुविधा यांसारख्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या वतीनं आज जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूनम गेट इथं अनोखे आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी डोक्यावर काळ्या टोप्या परिधान करून निदर्शनं केली आणि प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। आणि या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेले विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सुपूर्द करण्यात आले। या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही पाठवण्यात आले। सोलापूर विमानतळावरून नाईट लँडिंगसह अशास्त्रीय स्पीड ब्रेकर हटवून खड्डे बुजवावेत आणि रॅपिडो सारख्या नागरी सेवांबाबत संतुलित व न्याय धोरण आखावे। पूनम गेट येथील या आंदोलनात सोलापूर विकास मंचचे आनंद पाटील, केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुजर, विजय कुंदन जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी आरती अरगडे, सामाजिक कार्यकर्ती आहे। आज पूनम गेटजवळ जे आंदोलनासाठी सोलापूर विकास मंच बसलेला आहे, तर त्या म्हणजे दरवर्षी आम्हाला शासनाकडनं किंवा या प्रशासनाकडनं ज्या काही गोष्टींचं आम्हाला प्रत्येक वेळेस आश्वासन दिलेलं जातं की काहीच दिवसामध्ये आम्ही या गोष्टी तुमच्यासाठी करू, म्हणजे इलेक्शनपुरतं ह्या ज्या बाता मारल्या जातात आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन इथं केलं तरी जात नाही। त्यामुळे सोलापूर विकास मंचला दरवर्षी आंदोलन करावं लागतं, ही सर्वात मोठी खंत आहे। मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की प्रत्येक वेळेस आंदोलनासाठी सोलापूर विकास मंच सोलापूर शहरामधली ज्या काही समस्या आहेत त्यासाठी दरवर्षी आंदोलन करावं लागतं, ही सर्वात मोठी आणि त्यांच्या स्वार्थासाठी आता महिलांचा विषय जर असेल तर महिलांसाठी शौचालय बांधण्याचा अनेक दिवसांपासूनचा जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यावर फक्त कानाडोळा केला जातो। आणि आत्ता आमच्या सर्व सदस्यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की उड्डाणपुलाच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, पण इथे कुठल्याही गोष्टीची पूर्तता ज्यावेळेस इलेक्शनपुरती ज्या गोष्टींची आमिषं दाखवली जातात तर या गोष्टींची पूर्तता आत्तापर्यंत झाली नाही आणि होतही नाही आहे। पण आता उद्याच्या 2-4 दिवसामध्ये मुख्यमंत्री साहेब सोलापुरात येत आहेत, त्यासाठी आम्ही हे धरणे आंदोलन करायसाठी आम्ही इथे सर्व सोलापूरचे सुज्ञ नागरिक इथे जमलेलो आहोत। सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून आज मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी पूनम गेट येथे आंदोलन घेतलेलं आहे, निषेध आंदोलन। याचं कारण राज्याचे मुख्यमंत्री हे येत्या गुरुवारी सोलापुरात येत आहेत। सोलापुरात ज्या सध्या 10-12 प्रश्न महत्त्वाचे आहेत हे गेल्या 2-2.5 वर्षापासून आहेत तिथे आहेत। याच्यामध्ये सोलापूरची ओडगी रोडीतील विमानसेवा नाईट लँडिंग नसल्यामुळे थांबलेली आहे। सोलापूरला दररोज पाणी पुरवठा जो करायचा आहे ते नुसतं पोकळ आश्वासन दिले जातात, पण सोलापुरात 8 दिवसाला एकदा पाणी दिले जाते। त्यानंतर सोलापुरामध्ये उड्डाणपूल, ज्या उड्डाणपूलची ॲज अ इंजिनियर म्हणून मला तरी काय ठराविक ठिकाणीच लागते, बाकीच्या ठिकाणी लागणार नाही। कारण 54 मीटर रस्ता जो छत्रपती संभाजी महाराज चौकपासून जर सोरेगावपर्यंत रस्ता केला तर तो रस्ता झाल्यानंतर उड्डाणपुलाची तेवढी आवश्यकता भासणार नाही। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलापूरला परिवहन व्यवस्था जी आहे ती अक्षरशः डबघाईला गेल्या 5 वर्षापासून। सोलापुरात परवा फक्त 3 बसेस आल्या, पण सोलापूरचे चार्जिंग स्टेशनबाबत आमचे सदस्य योगीन गुजर सर यांनी अत्यंत सखोल अभ्यास केल्यानंतर इथून पुढे 8 महिने किंवा 6 महिने तरी ती चार्जिंग स्टेशन पूर्ण होणार नाही। आणि मागे जे 100 बसेस आणल्या त्या चेसी क्रॅक झाले होते, याचं भुर्दंड महापालिकेवर पडून जवळपास 56 कोटी रुपये महापालिकेचंच भरावं लागले। सोलापुरात इंजिनिअरिंग कॉलेज आणणार म्हणून गेल्या 2 वर्षापासून फक्त घोषणा होती, प्रत्यक्षात जे पॉलिटेक्निक आहे इंजिनिअरिंग कॉलेजचं आहे, पण इंजिनिअरिंग कॉलेजसुद्धा सोलापुरात आलेलं नाही। मिलेट सेंटर सोलापूरला आलेलं नाही। 54 मीटर रस्ता गेल्या 6 वर्षापासून आहे त्या परिस्थिती आहेत। त्याच पद्धतीने भैया चौक, आसरा इथे ब्रिजचं जे काम आहे हे फक्त 21 कोटी रुपयाचं काम आहे, हे जवळपास 24 महिन्याचं काम असूनसुद्धा आहे त्या परिस्थितीमध्ये गेल्या वर्षभरापासून आहे। यावरूनच तुम्ही विचार करा की 840 कोटी रुपयाच्या उड्डाणपुलाचं काम होण्यासाठी सोलापूरला किती वर्ष लागतील याचा सार्वजनिक विचार करा। हे विचार करत असताना सोलापुराचे उद्योगधंदे
आणि जे व्यावसायिक आहेत यांचे सगळे दुकानं हे देशोधडीला लागणार आहेत. अगोदरच सोलापुरात उद्योगधंदा नाही आणि अशा पद्धतीचे दुकान जर काढले गेले तर फार मोठी सोलापूरमध्ये बेरोजगारी वाढेल. यासाठी आज विकास मंच 11 मागण्यासाठी आपण निषेध आंदोलन करत आहोत. आणि विमानसेवा जी होडगी रोडची आहे ही विमानसेवा कलेक्टर साहेबांनी जे अत्यंत चुकीचं वक्तव्य केलेलं आहे की बोरामणीसाठी फक्त 500 कोट आणि होडगी रोडसाठी 1800 कोट लागणार आहेत, हे अत्यंत चुकीचं आहे. आमचे सदस्य विजय जाधव यांनी 2021लाच पत्र व्यवहार शासनाला केल्यानंतर 2021लाच पत्र आलेलं आहे की बोरामणी इट इज नॉट पॉसिबल असं म्हणून स्पष्ट पर्यटन विभागाने ह्याचं पत्र आलेलं आहे. तरीसुद्धा वन विभागाचं तरीसुद्धा आपले आता आलेले जिल्हाधिकारी हा प्रश्न सातत्याने मांडतात की बोरामणी आहे. वास्तविक नाईट लँडिंग हे होडगी रोडला होणं गरजेचं आहे. त्यामुळे सोलापूरला उद्योगधंदे आणि व्यवसायाची पूर्णतः खात्री होईल. धन्यवाद. नमस्कार, मी केतन महेंद्रभाई शहा, सोलापूर विकास मंच सदस्य. सोलापूरच्या विमानसेवेसंबंधीचा महत्त्वाचा आज विषय आहे. होडगी रोड विमानतळ येथे संध्याकाळची नाईट लँडिंगची व्यवस्था नसल्यामुळे विमानसेवा असुरळीत झालेली आहे. आम्ही मागील 6 महिन्यापासून सारखं म्हणत आहोत की नाईट लँडिंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे. आता नाईट लँडिंगची व्यवस्था करायची म्हटलं तर पुन्हा 1600 कोटी रुपये खर्चाचा अंदाज सांगून दिशाभूल करायचं काम चाललेलं आहे. वास्तविक पाहता रनवेच्या दोन्ही साईडला 500 मीटर जागा मिळाली तरीसुद्धा तिथे नाईट लँडिंगची व्यवस्था होऊ शकते अशी एअरपोर्ट डायरेक्टरशी आम्ही चर्चा केल्यानंतर आम्हाला कळलेलं आहे. नुसतंच भाऊ करायचं व बोरामणीकडं बोर्ड दाखवायचं म्हणजे हे पण नाही आणि ते पण नाही असं करून सोलापूरच्या लोकांना खेळवत ठेवायचं हे अत्यंत चुकीचं काम आहे. होडगी रोड विमानतळ हे इथं नाईट लँडिंग व्यवस्था झालीच पाहिजे. नाईट लँडिंग व्यवस्था नाही झाली तर जसं बारामतीला विमान अपघातून आपले आदरणीय उपमुख्यमंत्र्यांचा मृत्यू झाला त्याचप्रमाणे परिस्थिती सोलापूरची होऊ नये. आमच्या प्रवासापेक्षा VIP लोक सोलापूरला जास्त येतात, त्यांच्यासुद्धा आमच्या जीवनाची आम्हाला काळजी आहे. नाईट लँडिंग हे झालंच पाहिजे, हे सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आमचा असा आहे की आज रेल्वे स्टेशन आपलं एवढं मोठं आहे पण सोलापूरहून सुटणाऱ्या गाड्या व सोलापूरला येणाऱ्या गाड्या हे 3 नंबर 4 नंबर 5 नंबरवर येतात. वयस्कर लोकांना त्रास होतो. एका ट्रेनमधून 2-2 हजार लोक उतरतात. तर जुना गुड्स शेड आहे तिथं 2 रेल्वे ट्रॅक आहेत. सोलापुरातून सुटणाऱ्या व सोलापुरात येणाऱ्या गाड्या त्या ट्रॅकवर घ्याव्या जेणेकरून तिथून लगेच सायकल स्टँडपासून लोकांना बाहेर येता येईल व लोकांना त्रास कमी होईल. ही साधी गोष्ट रेल्वेला कशी कळत नाही माहीत नाही आहे. आता 8 पदरी लाईन टिकेकरवाडी येथे होत आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर माल वाहतूकसाठी 2 रेल्वे लाईन्स शहराच्या बाहेरनं काढतात तीसुद्धा चांगली गोष्ट आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सोलापुरातला IT पार्कची जागा होडगी रोड येथे घेण्यात आलेली आहे ही अत्यंत चुकीची आहे. आम्ही पहिल्यापासून आदरणीय कुमार आशीर्वाद ज्यावेळेला जिल्हाधिकारी होते त्यावेळेला त्यांना आम्ही सांगून 4 वेळा सांगितलं की जागा तिथे योग्य नाही आहे, तुम्ही 3 वर्षात बदली होऊन निघून जाल पण आमच्याकडं कायमस्वरूपी IT पार्क राहायला पाहिजे. असाच एक IT पार्कची बिल्डिंग चिंचोळी MIDCमध्ये तसंच धूळ खात पडून आज 20 वर्षापासून आहे. हीच परिस्थिती होडगी रोड येथील IT पार्कची होणार आहे. नवीन उद्योजक तिथे इन्व्हेस्टमेंट करायला येणार नाही. तिथं आत्ताच आसरा चौकात ट्रॅफिकची फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्याच्यानंतर कारखान्याचा मळीचा वास 24 तास तिथं येतो. पाऊस पडल्यानंतर होडगी तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर 4 दिवस रस्ता बंद करावा लागतो. अशी अनेक कारणं आम्ही सांगितले तरीसुद्धा जागा फुकट मिळते शासनाची म्हणून आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी तिथे जागा घेतली. अत्यंत चुकीचं आहे. त्या सोलापूरकरांचं भविष्यात नुकसान आहे. आमचे पोरं इथं नोकरीसाठी गाव सोडून जाता येतात, इथं नोकरी उपलब्ध व्हावी म्हणून IT पार्क होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. ते IT पार्क पुणे रोड, मंगळवेढा रोड, अगर तर अक्कलकोट रोड या ठिकाणी व्हायला पाहिजे अशी आजसुद्धा आमची मागणी आहे. हीची मागणी आम्ही उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमोर मांडल्यावर उदय सामंत साहेबांनी तरीच सांगितलं की तुमची मागणी योग्य आहे. होडगी रोड येथील जो IT पार्क होऊ घातलेला आहे तो जागा अयोग्य आहे तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी तिथेच जागा दिली. म्हणजे जाणून बुजून सोलापूरकरांचं नुकसान व्हायचं काम हे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री करत आहेत का अशी आम्हाला शंका येतच आहे. त्याचप्रमाणे उड्डाणपूलची जागा जी आहे उड्डाणपूलसाठी आदरणीय विजय देशमुख आणि सुभाष देशमुख यांनी 2015 साली जे पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये स्पष्ट म्हणलं होतं की शहरामध्ये बाहेरची जड वाहतूक शहरातून जाते त्याच्यासाठी उड्डाणपूलची गरज आहे.
आता आपले सगळे बाह्य वळण झालेले आहेत, त्यामुळे कुठलीही जड वाहतूक सोलापूरला येत नाही. सोलापूरला येण्यास बंदी आहे. ज्या ज्या ठिकाणी सोलापूरला ट्रॅफिक जाम होतो तिथे छोटे छोटे उड्डाणपूल 10 ते 12 ठिकाणी व्हायला पाहिजे. एवढ्या मोठ्या उड्डाणपूलची सध्या गरज नाही आहे. त्या उड्डाणपूलच्या खालचे 5 फूटचा रस्ता त्या कॉलममुळं कमी होणार आहे आणि त्याच्या खालचे दुकानं सगळे व्यापारी देशोधडीला लागणार आहेत. असा विकास होणं योग्य नाही आहे. विकास करायचा असेल तर सर्वांचा विकास एकत्र व्हायला पाहिजे. त्या दृष्टिकोनाने विचार केला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. असे अनेक मुद्दे आमचे विकास मंच आहेत, तरीसुद्धा आमच्या सर्व सहकार्याने बाकीचे मुद्दे मांडलेले आहेत. पुनश्च एकदा आदरणीय मुख्यमंत्री 20 तारखेला येत आहेत, त्याच्याकडे हे सर्व मागण्यांची आम्ही पूर्तता करण्यासाठी निवेदन देणार आहोत. धन्यवाद. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.